पालकची एक जरी पेंडी आणली तर पेंडी इतकी मोठी असते, तर त्या पेंडीचा एकदा गरगटा करून थोडीफार भाजी शिल्लक राहतेच आणि नंतर गरगटा खायचं म्हणले की नकोच वाटतं. त्यामुळे मी असं काहीतरी करत असते. पालक स्वच्छ धुवून घेतला, बारीक कट करून घेतला. नुकत्याच चपात्या झाल्या होत्या, त्याच तव्यामध्ये आता फोडणी देते. तर थोडं तेल टाकलं आणि लसूण छान लालसर भाजून घ्यायचा आणि जो कट केलेला पालक आहे तर तो मिक्स करून घ्यायचा लसूणमध्ये. आता पालक कट करायच्या अगोदरच मी थोडीशी मुगाची डाळ पण भिजत घातली होती. मुगाची डाळ आणि थोडंसंच मीठ टाकायचं. आता पालकमध्ये असतं थोडंसं पाणी, त्यामुळं मीठ टाकलं की झाकण वगैरे अजिबात लावायचं नाही आणि मीठ पण थोडंच टाकायचं, नाहीतर होतं काय, पालक सुरुवातीला दिसताना दिसतो खूप, पण नंतर शिजून कमी होतो आणि झाकण कसलंच लावायचं नाही. जर झाकण लावलं तर पालकला पाणी सुटेल आणि त्याची टेस्ट आहे तर कमी होईल. आणि तसं पण पालक शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही. इथं बघू शकता सुरुवातीला पालक किती दिसत होता आणि खूप कमी झालाय आणि नंतर मग आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचा आणि गॅस बंद करायचा. हा पालक टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. एकदम भारी लागतो. एकदा